विधानसभेत तुकडाबंदी कायद्यावर चर्चा करण्यात आली। जयंत पाटील यांनी तुकडाबंदी कायद्यावर काही प्रश्न उपस्थित केले। तसंच 1 गुंठा जमिनीसाठी आणि त्यावर उभ्या इमारतींवर खरेदी खत करण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी देखील करण्यात आलेली आहे। अध्यक्ष महोदय, विधानसभेत तुकडेबंदी कायदा रद्द झाल्याची घोषणा माननीय मंत्री महोदयांनी केली आहे। आता मानक कार्यप्रणाली स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर लागू होणार आहे। आता 1 गुंठा जागा खरेदी करता येणार असल्याने अनेकांना फायदा होणार आहे। ही अत्यंत चांगली बाब आहे। परंतु पुण्याची हद्दवाढ होण्यापूर्वी विकासकाने ग्रामपंचायतीची परवानगी घेऊन ज्या 5 ते 10 गुंठ्यामध्ये मोठमोठ्या इमारती बांधून त्यातील सदनिका विक्री करून पैसे घेऊन नोटरी विसार पावतीवर लोकांना सदनिका ताब्यात दिल्या आहेत। लोक राहण्यास देखील आले आहेत। त्याकरता शासनाने 1 गुंठ्याबरोबरच त्यावरती बदललेल्या इमारतीमधील सदनिकांचे खरेदी खत करण्याची परवानगी दिल्यास लाखो लोकांचा त्याचा फायदा होणार आहे। त्याकरता या संदर्भात मानक कार्यप्रणाली स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरमध्ये तशी तरतूद करण्यात यावी, याकरता मी या औचित्याच्या मुद्द्याद्वारे शासनास विनंती करत आहे। हे अधिवेशन संपण्यापूर्वी तुकडेबंदी कायदा निरस्त करण्याबद्दलचं निवेदन आणि अधिसूचना ही आम्ही शासन प्रकाशित करेल। अध्यक्ष महोदय, ही अधिसूचना आता प्रकाशित झाली आहे। महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्याचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम 1947 अंतर्गत स्थानिक क्षेत्र निश्चित करण्याबाबतचे एक निवेदन अध्यक्ष महोदय आहे। तुकडेबंदी कायदा असल्यामुळं जे रहिवासी भाग ज्या ठिकाणी झाला आहे त्या ठिकाणी तुकडा पाडून रजिस्ट्री करता येत नाही। त्यामुळे मोठ्या प्रमाणावर अनधिकृत वस्ती तयार झाल्या, त्याची रजिस्ट्री होत नाही। म्हणून आपण या ठिकाणी आपल्या सरकारने हा निर्णय घेतला। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी या ठिकाणी आम्हाला सूचना दिल्या होत्या विभागाला आणि त्यानुसार आज हे अधिसूचना प्रकाशित झाली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।